हॅलो नमस्कार, मी स्वाती. स्वागत आहे आपले लाईफ मुवमेंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत शनिवार स्पेशल, श्रावण महिना स्पेशल साबुदाणा वडा. तर बघा, हे घेतले मी बटाटे. मी 4-5 बटाटे घेतलेले मीडियम आकाराचे आणि ती मी अशा प्रकारे स्वच्छ धुवून आणि हे असे कट करून घेत आहेत. ते आपण आता कुकरमध्ये लावणार आहोत. तर असे बटाटे सालं काढून घ्यायची आहे. ज्यांना सालाचे टाकून आवडत असतील त्यांनी साली पण ठेवल्या तरी चालेल, नंतर त्या काढल्या तरी चालेल. पण मी अगोदरच साली काढलेल्या आणि आता ते असे स्वच्छ मी 2-3 पाण्याने अगोदर पण धुतले आणि आता हे धुवून घेते आणि कुकरला लावणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला कुकरला लावायचे येते. हे बघा, असं कुकरमध्ये टाकायचं आहे आणि 1 ग्लास पाणी टाकणार आहे मी, छोटा ग्लासने. आणि त्याच्यात 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे आपल्याला कुकरच्या. फुल गॅसवरती केलं तरी चालेल आणि गॅस बंद करून टाकायचा आहे. नंतर हे असं कुकरचं झाकण लावणार आणि आपण ठेवणार आहोत आता त्याला गॅसवर. अशा पद्धतीने आपण आता ठेवणार आहोत गॅसवर. हे 1 शिट्टी झालेली, अशा मी 2 शिट्ट्या काढून घेणार आणि बाजूला ठेवणार. आता मी इकडे ठेवलेली कढईमध्ये आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत. तर अशा प्रकारे मी एवढे शेंगदाणे घेतले, वाटीभर शेंगदाणे घेतले मी अंदाजे. आणि हे आता मी भाजायला ठेवलेले कढईत. तर असे आपल्याला ते छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत. बघा, शेंगदाणे आपले आता भाजून झालेले. तर आता ते मिक्सरला आपण वाटून घेणार आहोत. मी सालं काढत नाही, ज्यांना सालं आवडत नाही त्यांनी सालं काढून टाकावी, कारण आमच्याकडे चालतं, आम्हाला आवडतं, तर आम्ही सालं तशीच ठेवतो. तर हे असे शेंगदाणे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मीडियम म्हणजे असे मीडियम, जास्त बारीक नाही आणि जास्त जाडसरही नाही, अशा पद्धतीने ते आता मिक्सरमधून आपल्याला काढून घ्यायचे. तर हे असं मिक्सरच्या भांड्याला मी आता ती काढून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर मी घेतल्या 2 हिरव्या मिरच्या, त्या आपण त्या साबुदाणा वड्याच्या बॅटरमध्ये टाकणार आहोत. त्यासाठी छोट्या छोट्या घेतल्या, असे बारीक काप करून घ्यायचे. त्याचे बारीक काप करून आपण आता साबुदाण्यामध्ये ते टाकणार आहे. तर मी साबुदाणा रात्रभर भिजत ठेवलेला आणि तो एकदम मऊ मऊ झालेला, व्हाईट असा फुगलेला. तर त्याला रात्रभर भिजत ठेवायचं. नसेल पॉसिबल तर 2 तास जरी ठेवलं तरी छान वडे होऊन जातात. सकाळी लवकर टाकलं ना तर एकदम आपल्याला जेव्हा लागतं तोपर्यंत 2 तासात ते होऊन जातं. हा व्हाईट साबुदाणा झालेला आपला एकदम फुललेला आहे बघा. एकदम छान मोकळा असा होऊ द्यायचा आहे. तो पाणी नाही राहिलं पाहिजे त्यामध्ये, नाहीतर असं आत्ताच जर तो मोकळा नसेल ना, चिकट लागेल असेल ना, तर वड्याला प्रॉब्लेम येतो, समोर वडे व्यवस्थित बनत नाहीत. त्यामुळं साबुदाणा असा मोकळा छान भिजलेला पाहिजे. आता ही हिरवी मिरची कट केली आपण त्यावर टाकणार आहे. अशा प्रकारे आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे कट केलेली. आणि आता ही हिरवी मिरची मी तळण्यासाठी घेतलेली आहे, कारण साबुदाणा वडा म्हटलं तर हिरवी मिरची लागणारच खाण्यासाठी. आणि कोणाकोणाला साबुदाणा वडा आवडतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा, अशा प्रकारे हिरवी मिरची मी कट करून घेत आहे उभी, कारण मग नंतर तेलामध्ये टाकली ना तर ती फुटत नाही, नाहीतर ती फुटण्याचे आणि तेल उडण्याचे खूप चान्सेस असतात. अशी कट केली तरी पण ती फुटतीच, थोडा आवाज येतोच तडतड, आणि तेल उडण्याचे पण खूप चान्सेस असतात. त्यामुळे हळूच तळताना. आणि हा साबुदाणा आपला भिजलेला छान. आता ही अशी मिरची मी कट करून घेत आहे. आता आपल्या मिरच्या कट झालेल्या आहेत. त्यानंतर आपण हे करणार आहे, हे शेंगदाणे आता मिक्सरमधून काढलेले मी. आपण आता हिरवी मिरची अगोदर घेतला साबुदाणा, नंतर टाकली हिरवी मिरची. आता जे शेंगदाण्याचं कूट केलेलं आपण ते, आणि लाल मिरची टाकायची, लाल तिखटाने कलर पण छान येतो साबुदाणा वड्याला आणि चवीला पण छान लागतात. आणि वरतून टाकणार आहोत आपण चवीनुसार मीठ. तर हे चवीनुसार मीठ टाकलं मी. आणि आपले आता बटाटे आपण उकडायला ठेवलेले होते, ते बटाटे बघणार आहोत. तर हे आपले बटाटे उकडून झालेले आहेत. तर आता आपण ते बटाटे काढून घेणार आहोत. आणि मी यावरती गरमच टाकते, कारण मी थंड होऊ देणार आहे थोड्या वेळाने त्याला, नंतर दाखवते तुम्हाला कसं. तर हे असं बटाटे मी हात लावायचा नाही, गरम आहेत ते, तर थोडे थंड होऊ द्यायचे, नंतरच आपण ते मिक्स करणार आहोत. तर हे असे बटाटे आपण कुकरमधून काढणार आहोत. आणि त्यावरती टाकते मी. बाजूला थंडे करायच्या ऐवजी मी त्यातच टाकले, तुम्ही बाजूला थंडे करून घेऊ शकता. आणि हे असं मी थंड झाल्यानंतर ते मिक्स करत आहे. तर हे बघा, असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, सर्व एकजीव झालं पाहिजे एकदम असं. साबुदाणा एकदम छान भिजल्यामुळं ना ते हाताला जास्त चिटकत नाही, एकदम छान असं मोकळं आणि दिसायला पण छान आणि चवीला पण छान असे साबुदाणा वडे बनून जातात. तर आपलं बॅटर तयार आहे, तर आपण बनवून घेऊया आता वडे. तर बघा, असं घ्यायचं एक छोटासा गोळा आणि असं करायचं आहे त्याला, हलक्या हाताने त्याला दाबायचं आहे. नंतर गोळा केल्यानंतर असा एकदम छान असा आकार देऊन घ्यायचा आहे त्याला. हे बघा असं.
बाजूच्या कडा पण त्याच्या दाबायच्या आहे आणि असं दाबून घ्यायचा आहे तो वडा. हे असा दाबत राहायचं आहे. बघा असा वडा आपला दिसतो आणि बघा असं हातामध्ये अगोदर छोटंसं घ्यायचं आहे. हाताला पण चिटकत नाही आहे बघा. एवढा बटाटा वगैरे सगळं टाकलं तरी पण ते हाताला चिटकत नाही. मी हाताला तेल वगैरे काहीच लावलेलं नाही आहे तरी पण. हे बघा हा आपला दुसरा वडा रेडी. असे आपल्याला वडे बनवून घ्यायचे इथं. हे अशा पद्धतीनं करायचं आहे. काय नाही, हा वडा बनवला ना व्यवस्थित तर नंतर तेलात पण तो विरघळत नाही, एकदम छान पक्का राहतो, कारण त्याला दाबलेलं असतं आपण. जर एकदम असं नुसतंच बनवलं हाताने असं गोल गोल केलं आणि तसंच ठेवलं तर तो पोकळ होतो आणि तो तेलामध्ये फुटतो मग. त्यामुळे असं थोडं दाबून घ्यायचं आहे, त्याला प्रेस करायचं आहे हलकंसं. तर हे असे वडे आपल्याला बनवायचे आहेत. बघा मी असे तुम्हाला भरपूर वडे बनवून दाखवलेले. बघा असं करायचं आहे, कॉर्नर दाबायचे. त्यात ती हिरवी मिरची बघा किती छान दिसते. तर अशा प्रकारे आपल्याला असं दाबायचं आहे. आणि साबुदाणा खिचडीने ॲसिडिटी. हे बघा आपले वडे रेडी आहेत. आता आपण तेल ठेवलेले आहे तापायला एका साईडला. ही हिरवी मिरची आपण तळून घेणार आहोत त्या तेलामध्ये अगोदर. आणि हे साबुदाणा वडे आपले रेडी झालेले. तर साबुदाणा खिचडीने ज्यांना ज्यांना त्रास होतो ना त्यांच्यासाठी हे खास. वड्यांनी कसलाही त्रास होत नाही, ॲसिडिटी वगैरे पण होत नाही. तर हे बघा ह्या असं मिरची आपल्याला आता तेलामध्ये, तेल तापलेलं मिरची आपण तेलामध्ये टाकलेली आहे आणि छान अशी फ्राय करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने जर हिरवी मिरची केली ना तुम्ही फ्राय तर सर्वांना आवडेल. बघा नक्की ट्राय करून बघा. ही अशी हिरवी मिरची आपल्याला तेलामध्ये होऊ द्यायची आणि नंतर बाहेर काढल्या लगेचच मीठ टाकायचं आहे. हे बघा आपली मिरची रेडी आहे तळून. आता त्यावर टाकणार आहोत आपण मीठ. अशा पद्धतीने आपल्याला टाकायचं आहे मीठ. मीठ टाकून घ्यायचं आहे, खूप जास्तही नाही टाकायचं. आणि हे शेंगदाणा नमक असल्यामुळे जास्त खरट नसल्यामुळे मी ते जास्त वापरते. तुम्हाला वाटतं असं एवढं सगळं मीठ, तर नाही, ते जास्तच वापरावं लागतं, नाहीतर त्याची चवच येत नाही. खारट कमी असतं ते थोडं. आणि हे आपण आता कढईमध्ये, तेल तापलेल्या कढईमध्ये आता टाकत आहोत वडे. तर असे हळूहळू आपल्याला एक एक करून असे वडे सोडायचे. मला माहिती आहे या कढईमध्ये 4 वडे बसतात मीडियम छोटे छोटे, म्हणून मी बरोबर 4 सोडते. अंदाजाने तुम्हाला वाटलं की त्यात ते बसणार नाही आहे तर 2 किंवा 3च तुम्ही सोडू शकता. मी छोटे छोटे बनवलेले आहेत. आणि छोटे बनवल्याचा फायदा काय होतो, तळायला लवकर तळले जातात, ते जास्त वेळ लागत नाही, आतून पण कच्चे राहत नाही, नाहीतर तो साबुदाणा कच्चा लागेल आतून. त्यासाठी छोटे छोटे बनवायचे, पातळ पातळ असे थोडे, म्हणजे ते छान होऊन जाता आणि चवीला पण छान लागता. तर अशा पद्धतीने आपल्याला आता ते तळून घ्यायचे. बघा गॅस थोडा फुलच ठेवायचा अगोदर आणि नंतर थोडा कमी करायचा आहे, कारण अशा हलक्या हातानं त्याला ना उलटं करायचं आहे. कारण काय होतं, एकदम आपण जोरात केलं ना तर तो तुटायची भीती वाटते. आणि लगेचच जर हे केलं ना, थोड्या वेळ 2 मिनटं म्हणजे त्यामध्ये राहू द्यायचं आहे गरम तेलामध्ये, नंतर झारा घालायचा आहे, नाहीतर तो वडा पूर्ण आपल्या झाराला चिटकून बाहेर येऊन जाईल आणि ते जे वडे आहेत ना ते व्यवस्थित बनणार नाही. त्यासाठी ना थोडं गरम तेल झालेलं असलेलं आणि वडा सोडल्यानंतर 2 मिनटं तरी त्याला झारा लावायचा नाही, कारण तो नंतर हे होते बघा असं छान. जर नाही लावला ना तर नंतर आपल्याला पलटायला सोपं जातं आणि झाराला चिटकत पण नाही. हे बघा अशा प्रकारे आपल्याला आता करून घ्यायचे आपले वडे. मीडियम गॅस करायचा आहे, जास्त फुलं नाही करायचा आणि स्लो पण नाही करायचा. फुल केले तर ते आतून होणार नाहीत, बाहेरूनच ब्राऊन ब्राऊन होतील, आणि कमी केला तर ते तेल पकडतील जास्त प्रमाणात. त्यामुळे मीडियम ठेवायचा आहे. आपला एकही वडा तेल पकडणार नाही, नाहीतर बऱ्याच जणांचा वड्याला तेल राहतं, तर याला तेल राहणार नाही अजिबात. अशा पद्धतीनं केले ना तर सर्वांना आवडतील. हे असे आपले वडे बघा तयार होत आहेत. किती छान रंग आलेला आहे. ह्याच आपल्याला फ्राय करून घ्यायचे छान. अशा पद्धतीनं करायचं आहे आपल्याला. एकदम मस्त दिसत आहेत. ती हिरवी मिरची बघा किती छान फ्राय झाली. त्यामध्ये कट केलेली हिरवी मिरची सुद्धा बाहेर निघत नाही आहे त्यातून, म्हणजे एवढे छान ते हे झालेले इथं. नाहीतर तेलामध्ये टाकलं ना तर विरघळून जाता. साबुदाणा घेताना पण ना अगोदर बघायचं आहे तो साबुदाणा छान आहे की नाही. कधी कधी साबुदाण्यामध्ये पण फॉल्ट असतो, साबुदाणा पण खराब असतो, तर आपले वडे असे व्यवस्थित होत नाही. त्यामुळं ना साबुदाणा व्यवस्थित चिकट नसेल ना याचं हे आधी बघून घ्यायचं. आपण एखाद्या वेळेस साबुदाणा खिचडी केली आणि तेव्हा लक्षात आलं की अरे ही खूपच चिकट झाली, तर तो साबुदाणा वड्यासाठी वापरायचा नाही आहे.
कारण त्यामुळे पूर्ण साबुदाणा वडे आपले खराब होऊन जातील. तर अशा प्रकारे साबुदाण्यावर पण आपलं अवलंबून आहे की आपले वडे कसे होतात. जर साबुदाणा व्यवस्थित असेल तर वडे छान होतील, आणि नसेल तर वड्यांना थोडा प्रॉब्लेम येईल, ते चिटकतील, कढईला पण चिटकतील आणि ते तळायला पण त्रास देतील, तळल्यासुद्धा जाणार नाही. हे बघा आपले साबुदाणा वडे रेडी आहेत. किती छान दिसत आहेत, ब्राऊन ब्राऊन कलर आलेला आहे, असा रंग येऊ द्यायचा त्याला, एकदम छान होतात, कुरकुरीत. तर नक्की ट्राय करा. रेसिपी आवडत असेल तर बेल आयकॉन दाबा, तुम्हाला अशा नवीन नवीन रेसिपी बघायला भेटतील. पारंपरिक आहेत, साध्याच आहेत, पण करण्याची पद्धत थोडी वेगळी असू शकते तुमच्यापेक्षा. तर बघा, आवडलं तर नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा. हे असं त्यामध्ये मी पुन्हा तुम्हाला टाकून दाखवते. तेल खूप तापलेले ना, आता 1 परतन झालेले आहे आपलं, तर त्यामुळं ना थोडा हळूच सोडायचा आहे वडा त्यामध्ये, कारण काय होतं, हातावर उडण्याचे खूप चान्सेस असतात तेल. मला तर बराच वेळा चटके लागतात, त्यामुळं जपूनच हे असं करायचं आहे. त्याला हलकं हलकं साईडला बघा, जर नाही त्याला हे केलं तर तसं चिटकतं त्याला. जर लगेचच आपण झारा घातला ना त्यामध्ये, तर लगेचच झाराला चिटकून येतं, ते आपला वडा तुटू शकतो. त्यामुळं काय करायचं, थोडंसं नॉर्मल त्याला होऊ द्यायचं आहे, नंतर झारा घालायचा आहे अंदाजाने. ह्या अशा पद्धतीनं आपले वडे बघा असे दिसत आहेत. पुन्हा दुसरं परतन मी तुम्हाला दाखवते. ह्या असे होत आहेत आपले वडे, खूप छान होतात. तेल अजिबात पकडत नाही, कारण बटाटा पण एकदम असा पाणी नव्हतं पकडलेलं त्या बटाण्याने, साबुदाण्याने पण पाणी पकडलेलं नव्हतं, त्यामुळे सर्व मोकळं मोकळं होतं आणि हाताला पण चिपकत नव्हतं. हे बघा आपला साबुदाणा वडा आतून दाखवते मी तुम्हाला फोडून, एकदम छान फुगलेला तो, आणि आतूनसुद्धा एकदम छान झालेला आहे, अजिबात कच्चा वाटणार नाही तुम्हाला. आणि कुरकुरीत किती झालेला आहे बघा, तो एकदम कुरकुरीत आहे, खूप छान लागता. हे बघा आपला वडा असा झालेला आहे, आतून पण पूर्ण झालेला आहे तो. त्यामुळे अशा पद्धतीनं करायचं आहे. जास्त मोठे पण केले ना कच्चे राहतात. तर रेसिपीज आवडल्या असेल तर नक्की फॉलो करा, बेल आयकॉन दाबा. अजून पुढच्या रेसिपीजमध्ये भेटू. बाय बाय. नवीन बाय बाय.